आज होता रविवार आणि श्रावण महिनाही संपला होता. योग चांगला जुळून आला होता. मग काय आणलं ना चिकन, मस्त बेत केला, जेवण झालं. थोडा वेळ ह्या मुलींबरोबर मस्ती केली आणि मग दोघीही झोपल्या. त्या झोपल्यानंतर म्हटलं चला ब्लाऊज आहे एक, तो कट करून घ्यावा. हा ब्लाऊज मला 2-2.5 महिने झाले शिवायला आले 2 ब्लाऊज. पण त्या छोट्या मुलीमुळं काही शिवणंच होत नव्हतं. म्हटलं आज कट करून घ्यावा, निदान जेव्हा शिवणं होईल तेव्हा होईल. ब्लाऊज कट करून घेतला. नंतर थोड्या वेळाने गावात गेलो. ह्यांना संडे असल्यामुळे सुट्टी होती. मग म्हटलं जरा फिरून येऊ गावात. आणि गावात गेल्यानंतर आज 2-3 दिवसात गणपती येणार आहेत, त्याच्यामुळे गावात देखील भरपूर गर्दी होती. आणि माझी कात्रीची थोडीशी धार गेली होती, तर ती धार द्यायला आम्ही तिथं गेलो होतो. कात्रीला धार देऊन घेतली आणि मला कानातले घ्यायचे होते, त्यासाठी मी शॉपमध्ये गेले. तर तिथं गणपतीच्या डेकोरेशनच्या सामानासाठी इतकी गर्दी जमलेली होती. मग म्हटलं मला कानातले इथं काय मिळणार नाही, त्याच्यामुळे मी आले. कानातले काय शेवटी घेतलेच नाहीत. म्हटलं नंतर बघता येईल. आणि नंतर मग निघालो गार्डनमध्ये. मोठीचा खूप हट्ट चालला होता की गार्डनमध्ये जायचं. मग काय शेवट तिचा हट्ट पूर्ण केलाच. आलो. गार्डनमध्येही तितकीच गर्दी होती. आज एवढी गर्दी बघून वाटलं नको आज जायला, पण नंतर शेवट गेलो. आणि तिथे गेल्यानंतर तिला थोडंसं खेळवलं. हा वॉटरफॉल मस्त दिसत होता. मग तिथं थोडं फोटो काढले आणि नंतर तिला थोडंसं खेळवलं. बारामतीत असे खूप साऱ्या ठिकाणी छान छान गार्डन आहेत. आणि इथं छोट्या मुलीला मस्त बसवलं होतं. आणि हे बघा, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू किती छान सुंदर केली आहे. अशा 4-5 वस्तू तिथं देखील होत्या. पण मी एवढ्याच वस्तूचं शूट घेतलं आणि नंतर तिला थोडंसं झोका खेळवला, घसरगुंडी खेळवली. आणि बारकी काय तेव्हा बसती वय तेव्हा मग तिलाही थोडा वेळ घसरगुंडीत बसवलं. आणि नंतर थोडंसं आम्ही तिथं लॉनमध्ये बसलो. तर तिथं मला तो झेंडा बघून खूप छान वाटलं. आणि नंतर मग थोडं झाल्यानंतर निघालो घरी जायच्या आधी म्हटलं थोडीशी पेटपूजा करावी. मग थोडी पाणीपुरी खाऊन घेतली आणि निघालो घरी.